अजितदादांच्या विमान अपघातावरून भाजपच्या युवा मोर्चाच्या नेत्यानं एक वेगळाच आरोप केलाय। रोहित पवारांच्या कारखान्यातील प्रदूषणामुळे धुकं निर्माण झालं आणि त्या धुक्यामुळे अपघात झाल्याचं या नेत्यानं म्हटलंय। पाहूयात यावरचा एक रिपोर्ट। ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी धुकं होतं असं सगळ्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे। ते धुकं या कारखान्यामुळे तयार झालं असं आमचं म्हणणं, याची चौकशी झाली पाहिजे। अजितदादांच्या विमान अपघातावरून पुणे भाजपच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षांनी भलताच आरोप केलाय। रोहित पवारांच्या कारखान्यातील प्रदूषणामुळे धुकं निर्माण झालं आणि त्यामुळेच विमानाचा अपघात झाला असा आरोप भाजपच्या वैभव सोलनकर यांनी केला। तर असे बालिश आरोप करणाऱ्यांमागे अहिल्यानगर आणि साताऱ्याचे नेते असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। आम्ही शेटपळगड येथील साखर कारखाना आहे जो रोहित पवार यांच्या संबंधित आहे, या कारखान्याची सखोल चौकशी करावी अशी मागणी माननीय राज्यपाल महोदय आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे केलेली आहे। ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी धुकं होतं असं सगळ्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे। ते धुकं या कारखान्यामुळे तयार झालं असं आमचं म्हणणं, याची चौकशी झाली पाहिजे। ज्या लोकांना मेंदू नसतो, ज्या फक्त बातम्या होण्यासाठी त्या ठिकाणी बोलता धनी हा अहिल्यानगर जिल्ह्यातला आहे आणि सातारा जिल्ह्यामधला आहे। तुझ्या खोल्यामध्ये मी काय जाणार नाही। एवढं गलिच्छ लेवलचं राजकारण जर भाजपच्या मोठ्या नेत्यांकडनं त्या ठिकाणी केलं जात असेल आणि स्वतः काय बोलता येत नाही म्हणून चिरकुट लोकांकडनं त्या ठिकाणी जर वक्तव्य करत असतील, दुर्दैव असं दादांच्या बद्दल आणि ॲक्सिडेंटबद्दल जर कुणी असं राजकारण इतक्या खालच्या लेवलला जाऊन राजकारण करत असेल आणि हे सगळे बीजेपीचेच लोक आहेत। इकडे रोहित पवारांनी आता दिल्लीत विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या। रोहित पवारांनी आधी आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंग आणि त्यानंतर आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली। महाराष्ट्रात मराठी माणसाला न्याय मिळत नसून संसदेत हा मुद्दा उचलून धरा अशी मागणी रोहित पवारांनी आम आदमी पार्टीला केली आहे। नक्कीच त्यांना सुद्धा काळजी वाटते की एका व्हीआयपीच्या बाबतीत जर एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला असेल आणि त्याच्यामध्ये व्हीआयपीचा मृत्यू झाला असेल आणि जर इन्व्हेस्टिगेशन होत नसेल, ही योग्य गोष्ट नाही की FIR आमचा महाराष्ट्रामध्ये घेतला जात नाही। त्यांनी सांगितलं या देशामध्ये प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे, FIR हा झालाच पाहिजे। आणि एवढा मोठा व्यक्ती महाराष्ट्रातला जातो आणि त्या व्यक्तीबद्दलचा जर FIR होत नसेल तर याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट दुसरी कुठली नाही। त्याच्याबरोबर त्यांनी बोलत असताना हेही सांगितलं कि हा मुद्दा महत्वाचा है, याच्यासाठी आम्ही पूर्णपणे तुम्हाला पाठिंबा देऊच। पूरी जो जानकारी आज रोहित पवार जी से मुझे मिली है उसका और अध्ययन करके और गहराइयों से उसकी पढ़ाई करके देश के सर्वोच्च सदन में मैं ये मामला उठाऊंगा और पूरी गहनता के साथ इसकी जांच होनी चाहिए। मैंने आज तक नहीं सुना किसी भी एक्सीडेंट में कि ब्लैक बॉक्स में गड़बड़ी आ जाए, और अजीत पवार जी के एक्सीडेंट में ये देखने को मिल रहा है कि ब्लैक बॉक्स में सरकार गड़बड़ी की बात कह रही है। तो ये तो अपने आप में ही हजारों सवाल पैदा करते हैं। तर अपघातातल्या चौकशीवरून पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। आतापर्यंत चौकशीचा प्राथमिक अहवाल आलेला आहे, त्यामुळे अंतिम अहवाल आल्यावर बोलू असं सुनेत्रा पवार म्हणाल्या। खरं तर अनेक वेगवेगळ्या एजन्सी मार्फत त्याची चौकशी सुरू आहे। आता प्राथमिक अहवाल आलाय, तो काय संपूर्ण अहवाल नाही, त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्याच अहवाल आल्यानंतर आपण याच्यावरती बोलू शकतो। दादांच्या विमान अपघातावरून महाराष्ट्रात CID कडून चौकशी सुरू आहे, पण रोहित पवारांच्या तक्रारीवरून अद्याप VSR विमान कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। तपास करणाऱ्या AIBच्या अहवालानंतरच गुन्ह्याची नोंद होईल असं CIDनं सांगितल्याचं रोहित पवार म्हणाले। त्यामुळे 9 तारखेपासून अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे। त्यात आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांसह इतर विरोधक सुद्धा हा मुद्दा लावून धरण्याची शक्यता आहे। प्रमोद जगतापसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।